राज्यातील शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेबाबत एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेचा लाभ नक्की कोणाला मिळणार आणि कोण यातून वंचित राहणार, याबाबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. योजनेचा मुख्य निकष काय? शासनाच्या नियमानुसार ज्या शेतकरी बांधवांच्या कृषी पंपाची क्षमता 7.5 हॉर्स पॉवर म्हणजेच HP पर्यंत आहे, त्यांनाच या मोफत वीज योजनेचा लाभ दिला जात आहे. ज्यांचे पंप या मर्यादेपेक्षा जास्त क्षमतेचे आहेत, त्यांना सध्या या योजनेत स्थान मिळालेले नाही. मुख्यमंत्री काय म्हणाले? मर्यादेत या, लाभ घ्या. ज्या शेतकऱ्यांचा वीज वापर 7.5 HP पेक्षा जास्त आहे, त्यांनी आवश्यक तांत्रिक बदल करून आपला वापर या मर्यादेच्या आत आणल्यास त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. तक्रारींचे निवारण. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील तक्रारींनंतर 52 वीज जोडण्यांची प्रत्यक्ष स्थळ तपासणी करण्यात आली. यात वीज बिले योग्य असल्याचे आणि प्रत्यक्ष वापर जास्त असल्याचे निष्पन्न झाले आहे. मोठ्या पंपधारकांसाठी विचार. 7.5 HP पेक्षा जास्त वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी सध्या स्वतंत्र विशेष दर लागू आहेत. मात्र या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा देता येईल का, याबाबत शासन सकारात्मक विचार करत आहे. योजनेची स्थिती एका नजरेत. निकष: 7.5 HP पर्यंत कृषी पंप. स्थिती: पूर्णपणे मोफत वीज. योजनेचा लाभ लागू. निकष: 7.5 HP पेक्षा जास्त पंप. स्थिती: सध्या योजनेतून बाहेर. विशेष दर लागू. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची टिप: जर तुमच्या कृषी पंपाचे बिल जास्त येत असेल किंवा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत नसेल, तर आपल्या पंपाची अश्वशक्ती म्हणजेच HP तपासून घेणे आवश्यक आहे. वाढीव वीज वापरामुळे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहत असल्याचे समोर आले आहे. अन्नदाता शेतकरी न्यूज विचार. शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमुक्त आणि वीज बिल मुक्त करणे हेच राज्याचे ध्येय असले पाहिजे, जेणेकरून बळीराजा पुन्हा जोमाने उभा राहील.